मोठ्या बातमीनं बुलेटिनची सुरुवात करतोय। परमबीर सिंग खंडणी प्रकरणात अटकेची पहिली कारवाई झाली आहे। या क्षणाची मोठी बातमी येते। परमबीर सिंग खंडणी प्रकरणात आता अटकेची पहिली कारवाई झाली आहे। सीआयडीनं 2 जणांना अटक केली आहे। पोलीस अधिकारी आशा कोरके आणि नंदकुमार गोपाळ यांना या प्रकरणी आता अटक झाली आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। परमबीर सिंग खंडणी प्रकरणी 2 पोलीस निरीक्षकांना अटक करण्यात आली आहे। स्टेट सीआयडीनं ही मोठी कारवाई केली आहे। पीआय आशा कोरके आणि नंदकुमार गोपाळ यांना ही अटक झाली आहे। राज्य सरकारने या सगळ्या प्रकरणी आता एसआयटी स्थापन केली आहे। चौकशी दरम्यान पुरावे आढळल्यानं ही मोठी अटकेची कारवाई झाली आहे। आपण या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुमेध साळवे आपल्यासोबत जोडले जात आहेत। सुमेध, सरकारची मोठी कारवाई आहे। खरं तर या प्रकरणी सीआयडीनं 2 जणांना अटक केली आहे, काय सांगाल? नक्कीच ऋषी, परमबीर सिंग यांचं जे खंडणी प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये आता सीआयडी कडनं पहिली कारवाई करण्यात आलेली आहे आणि यामध्ये जे 2 पोलीस निरीक्षक आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे। पीआय आशा कोरके आणि नंदकुमार गोपले या दोघांना अटक करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर राज्य सरकारने जी स्थापन केलेली एसआयटी आहे याच माध्यमातून ही अटक करण्यात आलेली आहे। आता दरम्यान ही पहिली कारवाई आहे। चौकशी दरम्यान जे काही पुरावे सापडले होते या पुराव्याच्या आधारेच ही अटक करण्यात आलेली आहे। मात्र आता एकंदरीतच आता ही पहिली कारवाई आहे। आता परमबीर सिंग यांच्या ज्या खंडणी प्रकरण आहे ती आता यापुढे आणखीन काय कारवाई करते, एसआयटी असेल आणि किंवा सीआयडी असेल, हे काय कारवाई करते आता हे पाहणं आपल्याला ऋषी महत्त्वाचं राहील। नक्कीच, धन्यवाद या माहितीबद्दल। एकूणच या सगळ्या प्रकरणात आता आणखीन तपासाचे धागेदोरे कोणाच्या अटकेपर्यंत जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सुमेध या माहितीबद्दल। बातमी अँटिलियाची। मुकेश अंबानींच्या घराबाहेर प्रचंड सुरक्षा वाढवण्यात आली आहे। अँटिलिया समोर 2 संशयित व्यक्ती दिसून आल्यानं ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे। 2 संशयितांकडून मुकेश अंबानींच्या घराबाहेर रेकी करण्यात आली अशी माहिती टॅक्सी चालकानं मुंबई पोलिसांना दिली आहे। त्यामुळे मुंबई पोलिसांनी या टॅक्सी चालकाचा जबाब नोंदवलेला आहे। या सगळ्यामुळे अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त अर्थातच वाढवण्यात आला आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी। भारतातील मोठे आणि नावाजलेले उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घरासंदर्भात काही 2 संशयित व्यक्तींनी चौकशी केल्यासंदर्भातली माहिती समोर आल्याने एकूणच खळबळ माजलेली आहे। सध्या आपण अँटिलियाच्या बाहेर आहोत। अँटिलिया हे मुकेश अंबानी यांचं मुंबईतलं घर आहे। खरं तर हा संपूर्ण परिसर कायम जो आहे तो सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली असतो। मात्र आज दुपारी जे आहे ते एका टॅक्सीवाल्याने मुंबई पोलिसांना अशी माहिती दिलेली आहे की 2 संशयित व्यक्ती अँटिलिया संदर्भात विचारत होते आणि एकूणच या सगळ्या संदर्भात मुकेश अंबानी यांच्या घरासंदर्भात खरं चौकशी केली जात होती, त्यांच्या पत्त्यासंदर्भात चौकशी केली जात होती आणि एकूणच ही माहिती मुंबई पोलिसांना मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी या सगळ्या संदर्भात आपण जर बघितलं तर अँटिलियाच्या बाहेर एक मोठी जी आहे ती सुरक्षा व्यवस्था सध्या तैनात करण्यात आलेली आहे। ज्या संदर्भात जो टॅक्सीवाला आहे त्याने ज्याची माहिती दिलेली होती त्याचा देखील जबाब जो आहे तो मुंबई पोलिसांनी नोंदवून घेतलेला आहे आणि एकूणच आता आपण जर बघितलं तर सध्या या संपूर्ण परिसरामध्ये मुंबई पोलिसांचा जो जी संख्या आहे ती आता वाढवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मणियारसह मी रुपाली बडवे, लोकशाही न्यूज, मुंबई। खाजगी वाहनांना प्रवासी वाहतुकीची परवानगी आता मिळालेली आहे। एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे। खाजगी वाहनांच्या दर आकारणीबाबत अस्पष्टता आहे। एकूणच या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे। खाजगी वाहनांच्या दर आकारणीबाबत अस्पष्टता आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता खाजगी वाहनांना प्रवासी वाहतुकीची आता परवानगी देण्यात आली आहे, जेणेकरून प्रवाशांचे कुठल्याही प्रकारे हाल होऊ नये। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर दर आकारणीचं काय हा कळीचा मुद्दा ठरू शकतो। सरकारकडून या आंदोलनानंतर आता एक समिती गठीत करण्यात आली आहे। एसटी कर्मचारी मात्र आंदोलनावर अजूनही ठाम आहेत। कोर्टाच्या आदेशानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे। कोर्टाच्या निर्णयाचं पालन करत संप मागे घ्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे। कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करू नये या शब्दात त्यांनी विनवणी करताना कारवाई होईल हा सूचक इशारा देखील दिला आहे। परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना हा मोठा दिलेला इशारा मानला जातो। एकच मागणी जी शेवटी त्यांनी जी केली की राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा। हे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण हा 1-2 दिवसाचं काम नाही, त्याच्यासाठी अख्खा प्रोसेस आहे। त्यासाठी पूर्णपणे सारासार विचार करून घ्यायचा निर्णय आहे आणि अशा या आडमुठे धोरणामुळे असा निर्णय ताबडतोब घेणं शक्य होत नाही। म्हणून पुन्हा एकदा माझी विनंती आहे की उच्च न्यायालयाने आता आदेश दिलेले आहेत
किमान उच्च न्यायालयाच्या तरी आदेशाचं पालन व्हावं अशी विनंती मी आज करतोय. नाहीतर उच्च न्यायालयाचा अवमान झाला म्हणून देखील या बाबतीमध्ये पुन्हा याचिका काही होऊ शकतात आणि मग त्या बाबतीमध्ये आणखीन हे प्रकरण खराब होऊ शकतं. म्हणून माझी आजही एसटीच्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की आम्ही आमचा दिलेला शब्द पाळलेला आहे. त्यांनी संप मागे घ्यावा आणि लोकांना वेठीस धरू नये. एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता आणखीन चिघळला. एसटी महामंडळाचा आज राज्य सरकारमध्ये विलिनीकरण झाल्याशिवाय संप मागे न घेण्यावर कर्मचारी ठाम अडून बसले आहेत. त्यामुळे आता यातून मार्ग कसा काढावा या पेचात राज्य सरकार अडकले. एका अंदाजानुसार एसटी महामंडळाचं विलिनीकरण झाल्यास राज्य सरकारला दर महिना 1000 कोटींचा बोजा वाढू शकतो. त्यामुळे राज्य सरकार विलिनीकरणाचा निर्णय घेणार की हायकोर्टाच्या हस्तक्षेपानंतर संप मिटणार की संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर राज्य सरकार कारवाई करणार, अनेक प्रश्न उद्भवत आहेत. पण यात नेमकं उत्तर काय, या उत्तराचा शोध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. एसटी कर्मचाऱ्यांना का हवंय विलिनीकरण? विलिनीकरणाची मागणी किती योग्य? आपल्या मागण्यांसाठी प्रवाशांना वेठीस धरणं नियमाला धरून? ऐन दिवाळीत प्रवाशांना झालेल्या मनस्तापाचं काय? समितीचा निर्णय एसटी कर्मचारी मान्य करणार? ऐन दिवाळीत राज्यातील प्रवाशांचे हाल झाले आणि आताही सुरू आहेत. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावं या मागणीसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. त्यामुळे अनेक ठिकाणी सेवा ठप्प आहे, तर अनेक ठिकाणी अनियमित गाड्या सुरू आहेत. याची मोठी झळ प्रवाशांना बसतीये. म्हणजे सध्या आता संप असल्यामुळे काय त्यांचाही फायदा त्या बघतात. कारण नेहमी जाण्याचं 250-300 रुपये तिकीट आहे, पण आता सध्या बंद असल्यामुळे 500-600 रुपये तिकीट घेतलं जातं आहे. त्यांचंही बरोबर आहे, कारण त्यांनाही कुठून तरी मिळायला पाहिजे सोर्स. त्यामुळे पण शक्यतो त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी माझी इच्छा आहे. कारण खूप त्रास होतो आहे. 500-600 रुपये म्हणजे काही हे नाही आता सध्याच्या परिस्थितीमध्ये. कारण आता खूप लोक सावरतात सगळ्याच गोष्टींमधून. त्यामुळे त्यांच्याही मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत असं माझं म्हणणं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची जाणीव आहे, तरीही आपल्या मागण्यांसाठी संप सुरूच राहील असं ते सांगतायत. आमचं विलिनीकरण व्हावं एसटी महामंडळाचं, ज्या अर्थी आपल्या महाराष्ट्र शासनानं मागच्या महिन्यात 31 महामंडळं शासनात विलीन केले. मग एसटी महामंडळ का नाही? जिथं रोजचं उत्पन्न आहे महामंडळाचं काही कोटी रुपये, मग शासनाला हे असं कसं पुरत नाही? शासन म्हणते आम्ही करू शकत नाही. काही ठिकाणी एसटी महामंडळाची नोटीस टाळण्यासाठी कर्मचारी ड्युटीवर आले आहेत, पण हातात बांगड्या घालून. एसटी शासनामध्ये विलिनीकरण झाली पाहिजे असं ह्याच्यामुळे संप चालू आहे. तरी पण आम्ही ड्युट्या करतोय. आज सकाळी माझी पत्नी मला भांडत होती की लोक मरतात आणि तुम्ही ड्युटीवर जाताय. जर ड्युटीवर जायचं असेल तर बांगड्या घालून जा. आणि एकीकडे प्रशासन आहे, नाही जर गेलं तर पत्र निघतंय. त्याच्यामुळे पत्रही निघू नये आणि बायकोला भांडू बी नाही म्हणून आम्ही आज बांगड्या भरून ड्युटीवर चाललो. तर रायगडमध्ये संप सोडून एसटी कर्मचारी ड्युटीवर हजर झाले म्हणून संपकरी कर्मचाऱ्यांनी त्यांना बांगड्यांचा आहेर दिलाय. काही वर्षांपासून एसटी महामंडळाची आर्थिक घडी कोलमडून गेली आहे. त्यामुळे पगार आणि इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांना कायम आक्रमक राहावं लागतंय. या सर्व पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचं विलिनीकरण करण्यास सरकार का तयार नाही असा प्रश्न कर्मचारी करतायत. लोकांना त्रास होतो. लोकांना अगोदर कळविलं होतं की आता एसटीचा संप आहे बा, तुम्ही तुमची सोय करू शकता. पण तरी आता एसटीचा सगळ्यांवर विश्वास असतो की सेवा देईल म्हणून. पण आमच्या मागण्या काही पूर्ण होत नाही, त्याच्याकरता आम्ही संप केला. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला होता. त्यानंतर राज्य सरकारनं आर्थिक मदत दिल्यानंतर संप मागं घेतला. पण त्यानंतरही कर्मचारी विलिनीकरणासाठी आग्रही आहेत.
यावर उपाय म्हणून हायकोर्टाच्या निर्देशानुसार मुख्य सचिव, अर्थ खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि परिवहनचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची समिती स्थापन करण्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. आम्ही न्यायालयाच्या आदेशाचं पालन करू. दुपारपर्यंत या संदर्भातला न्यायालयाने ज्या पद्धतीने आम्हाला आदेश दिले त्या पद्धतीचा GR काढला जाईल. त्यानंतर जी कमिटी स्थापन होईल त्याची बैठक होईल आणि या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्याचं न्यायालयाला कळवलं जाईल आणि त्यानंतर न्यायालय आपला अंतिम निर्णय देईल. एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत आहे आणि राज्य सरकार वारंवार त्यांना आर्थिक मदत करत आहे. आता समितीची घोषणा परिवहन मंत्र्यांनी केली आहे. समिती जो काही निर्णय घेईल तो राज्य सरकार तसंच एसटी कर्मचारी मान्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं राहील. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. राज्यभरात सुरू असलेल्या एसटी कर्मचारी आंदोलनादरम्यान आतापर्यंत 37 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी केलेलं बलिदान हे व्यर्थ जाऊ नये यासाठी ठाण्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे. आम्हाला प्रवाशांना वेठीला धरायचं नाही, आमची लालपरी अशी एका ठिकाणी उभी करणं ही आम्हाला पटत नाही. त्यामुळे राज्य सरकारनं लवकरात आमच्या मागण्या मान्य कराव्यात असं आवाहन एसटी कर्मचाऱ्यांनी केलं. ठाण्यातील खोपट एसटी डेपोतील कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल यांनी. आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातले अनेक एसटी कामगार जे आहेत ते संपावरती गेले असताना आता ठाण्यातले एसटी कामगार देखील जे आहेत ते संपावरती गेलेले आहे. रविवारपासून जे आहेत त्यांनी पूर्णपणे संप जो आहे तो पुकारलेला आहे. काय सांगाल, राज्य सरकारची जी काल बैठक झाली त्या बैठकीमध्ये कुठेतरी तुमच्या मागण्यांवर विचार केला जाईल असं वाटत होतं, मात्र कोणताही विचार न झालेला आहे. आज तुम्ही सुद्धा या संपामध्ये सामील झालेले आहेत, नक्की काय वाटतं? सरकारने विचार करावा अशी माझी अपेक्षा आहे. कारण कालपासून जो संपाला आमचे बंधू भगिनी बसले आहे, आम्हाला काय सरकारला किंवा जनतेला वेठीस धरण्याचं अपेक्षा नाही आहे, इच्छा नाही आहे. कारण एसटी ही आमची मायभूमी आहे आणि ही आमची लालपरी ही जेव्हा रस्त्यावर धावते तेव्हाच ती चमकते. ती अशी उभी राहून स्टँडवर तिला बरं नाही वाटत. कारण जनतेला एसटी शिवाय पर्याय नाही आहे. आज तुम्हाला माहिती बाहेर प्रायव्हेटवाले किती पैसे घेतात एका भाड्याचे. त्याच्यामुळं माझी अशी इच्छा आहे का आम्ही जो संप पुकारला आहे त्याची एकच मागणी आहे, आमचं शासनामध्ये विलिनीकरण करावं. मला सरकारला एकच म्हणायचं आहे की सरकारने जे इतर महामंडळ जे शासनामध्ये विलिनीकरण करून घेतलेत त्याचप्रमाणे आमच्या एसटी महामंडळाचं पण शासनात विलिनीकरण करून घ्यावं. बाकी आमची कुठलीच मागणी नाही. विलिनीकरण झालं म्हणजे आम्हाला आमच्या पूर्ण मागण्या भेटल्या. राज्यात आत्तापर्यंत ज्या काही 37 आत्महत्या झालेल्या आहेत, मात्र सरकार अजून देखील गांभीर्याने याकडे विचार करत नाही आहे. आता संप सुरू आहे, अजून किती वेळ सरकार वाट पाहतं? सर, सरकारला वाट पाहण्यासाठी आम्ही आता वेळ दिलेला नाही आहे. आज आमच्या या सरकारने ह्या गोष्टीचा विचार करावा आणि या पुढच्या येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला प्रशासन, शासन आणि एसटी महामंडळ जबाबदार राहील एवढं मी सांगू शकतो. निकेश शार्दूल, लोकशाही न्यूज, ठाणे. एसटी महामंडळाचं आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चाललं. या आंदोलनाला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाठिंबा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची भूमिका मनसेनं घेतली आहे. याबाबत मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी. आपल्यासोबत मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधा. काय सांगाल सर, तुम्ही मनसेने देखील आता पाठिंबा दर्शवला आहे त्याबद्दल? राजसाहेबांनी 4 दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांना पत्र लिहून मागणी केली होती की एसटी कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची किंवा कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई केली जाऊ नये. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव असा पक्ष आहे की ज्याने जाहीरपणे ही सर्वात पहिल्यांदा भूमिका घेतली आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे राजसाहेब उभे राहिले. याचा परिणाम असा झाला की गेल्या 3-4 दिवसांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांचं आंदोलन आणखीन उग्र केलं आणि अधिकाधिक एसटी कर्मचारी त्यांचा निषेध वेगवेगळ्या प्रकारे नोंदवू लागले. आज सकाळी जी उच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यामध्ये उच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे की राज्य शासनात विलिनीकरणाबाबत सरकारने समितीचं गठन करावं, समिती स्थापन करण्यात यावी. त्यानुसार राज्य सरकार आता आज संध्याकाळपर्यंत
राज्याचे मुख्य सचिव, परिवहन सचिव आणि अर्थ खात्याचे सचिव यांची समिती गठीत करणार आहे. अर्थात मला हे पण सांगायला हवं की राज्य शासनात विलिनीकरण ही काही छोटी प्रक्रिया नाही आहे, ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. हिच्यामध्ये पुढचेही टप्पे असतील. त्यामुळे मनसे एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि त्याचा नक्कीच एक सकारात्मक परिणाम या सगळ्या आंदोलनावर झालेला आहे. यापुढे आता मनसे नक्की एसटी कर्मचाऱ्यांना अजून कसा पाठिंबा देणार आहे? आजच आमच्या पक्षाचे नेते बाळा नांदगावकर साहेब यांनी राजसाहेबांच्या आदेशानुसार एक पत्र काढलं आणि सर्वच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना एसटी आंदोलनात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना जाहीर पाठिंबा देण्याचं आवाहन त्यांनी केलं. त्यानंतर तुम्हाला कदाचित कल्पना असेल की आज सकाळपासून मुंबई, ठाणे, सोलापूर, उस्मानाबाद, राज्याच्या जवळपास सर्व जिल्ह्यांमधले जे एसटी डेपो आहेत त्या ठिकठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष असतील, तालुकाध्यक्ष असतील, स्थानिक पदाधिकारी असतील, ते जात आहेत, जाहीरपणे पाठिंबा देत आहेत, त्या आंदोलनात सहभागी होत आहेत. त्यामुळे मनसेच्या पाठिंब्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचं जे मनोधैर्य आहे ते शतपटीने वाढलेलं आहे आणि मला वाटतं याचा एक सकारात्मक दबाव, एक चांगला परिणाम राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रियेवर निश्चितच होईल. कॅमेरा पर्सन रोहन सोबत जुई जाधव, लोकशाही न्यूज, मुंबई. छठ पूजेसाठी आता मुंबईत नियमावली जाहीर झाली आहे. छठ पूजा मर्यादित स्वरूपात साजरी करण्यात यावी, महापौर किशोरी पेडणेकर यांनी या संदर्भात आवाहन केलं. मुंबईत छठ पूजेसाठी आता मुंबई महापालिकेकडनं नियमावली जाहीर करण्यात आली, पण या सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे यंदा पूजेचं स्वरूप हे मर्यादित असावं याची महापालिकेकडनं थेट दखल घेण्यात आली. कशा पद्धतीने नवीन नियमावली असेल पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. छठ पूजा उत्सव घरगुती स्वरूपात मर्यादित राहील. नदी, तलाव, समुद्राच्या काठी एकत्र न येता गर्दी टाळावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती करावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्कचा वापर हा बंधनकारकच असेल. कार्यक्रमाचं केबल नेटवर्क ऑनलाईन माध्यमांद्वारे प्रसारण करण्यात यावं. उत्सवाच्या ठिकाणी मंडप उभारण्यात येऊ नये. खुल्या प्रांगणात जास्तीत जास्त 200 व्यक्तींची मर्यादा असेल. आवश्यकतेनुसार भाविकांची कोरोना चाचणी करण्यात यावी. ध्वनी प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी. सुरक्षा व स्वच्छतेच्या उपाययोजना याबाबत जनजागृती करावी. ही नियमावली बनवलेली आहे. 100% उत्तर भारतीय माझ्या भगिनी बांधव या नियमावलीचं पालन करतील. जे आयोजक असतील ते पालन करतील अशी मला आशा वाटते आणि आपल्या माध्यमातून छठ पूजेच्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देते. मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी पत्रकार परिषदेत कासिफ खानच्या आमंत्रणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसंच महाराष्ट्र सरकार पाडण्याची आणि बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्टपणे म्हटलं आहे. मी कासिफ खानला ओळखत नसल्याचं अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं आहे. कासिफनं मला पार्टीसाठी निमंत्रण दिलं होतं, पण मी पार्टीला गेलो नाही. क्रूजवरील पार्टीची मला काहीच माहिती नव्हती. त्या पार्टीच्या माध्यमातून काही षडयंत्र रचण्याचा डाव होता की नाही हे मला माहीत नाही. त्यांचा तपास एजन्सीनं करावा असं अस्लम शेख यांनी म्हटलं आहे. के लिए जो है आमंत्रित किया गया. अब मुंबई शहर का पालक मंत्री हूँ तो किसी की दुकान खोलना है, किसी के मॉल में शॉप खोलना है, किसी की शादी है, किसी की बारात है, किसी का कुछ भी प्रोग्राम हो, इस तरीके से लोग मुझे हमेशा इनवाइट करते रहते हैं. तो उसी तरीके से इनवाइट में ये एक इनवाइट था. अब जिस तरीके से केसेस बाहर आ रहे हैं उसमें जो चीज़ें सामने आ रही है तो ये एक बात सामने आई है कि भाई इसमें कोई षड्यंत्र हो सकता है या नहीं हो सकता है. अब इसके बारे में दो एजेंसी अच्छे तरीके से अपना इन्वेस्टिगेशन कर रही है. अगर वो मुझे मिला किसी के थ्रू तो उसके अंदर उसकी क्या बातें थी वो सामने लोगों के आ जाएगी. क्रांती रेडकर यांच्या बहिणीवर नवाब मलिकाने ट्विटरवरून टीका केली आहे. क्रांती रेडकर हिची बहीण हर्षदा रेडकर हिची पुण्यातील ड्रग्ज केस प्रकरणात गुंतलेली आहे का असा सवाल समीर वानखेडे यांना त्यांनी विचारला. तर हर्षदा रेडकरची केस पुणे कोर्टात प्रलंबित असल्यामुळे तुम्ही उत्तर द्या, हा पुरावा घ्या असं म्हणत मलिकाने ट्विट करत पुन्हा एकदा नवा स्फोट केला आहे. मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी संबंधित गंभीर आरोप केले आहेत. वानखेडेंची मेहुणी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरची बहीण हर्षदा दीनानाथ रेडकरवरील दाखल गुन्ह्यासंदर्भात ट्विट नवाब मलिक यांनी केलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना क्रांती रेडकर यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे.
ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट राजेंद्र कुमार यांनी लोकशाहीशी बोलताना क्रूज ड्रग्ज पार्टीबाबत एनसीबीवर गंभीर आरोप केलेत. ही कारवाई कायदेशीर नसून चांगल्या हेतून केलेली नाही असा स्पष्ट आरोप त्यांनी केला आहे. पूरा मामला अगर कोई भी आदमी गहरी नजर से देखेगा तो ये एक रेड नहीं है, बल्कि आप समझिए कि एक टारगेटेड रेड है, जिसका पूरा मकसद सिर्फ ये था कि अमीर लोगों के बच्चों को फंसाया जाए, उनसे पैसा लिया जाए और इस षड्यंत्र को, जिसे हम कानून की भाषा में कहते हैं आपराधिक षड्यंत्र, ये 120 भी धारा जो है आईपीसी की, उसके तहत जो है इन लोगों ने एक षड्यंत्र किया और उसे अंजाम दिया, उसे एग्जीक्यूट किया। और उसमें जो है मैं ये मानता हूँ कि जो समीर वानखेड़े है उसकी भूमिका जो है सहायक की है, वो मेन अक्यूज नहीं है, वो और लोगों के इशारे पर ये काम कर रहे थे और उस इशारे की वजह से ही वो इस मामले में फंसे और अब विवाद में। जब मुझे पता चला कि इन लोगों को 11 लोगों को पकड़ा गया और इनको जो है ऐसे ऐसे जो है ये दिखाया गया कि अरेस्ट हुए हैं और जो इनकी फोटो व्हाट्सएप वगैरह पे आ रही थी, उसी समय मैंने कहा कि ये जो है पूरी की पूरी जो एनसीबी की रेड है, ये जो है कानून के हिसाब से रेड नहीं है, बल्कि मनमर्जी की रेड है और एक क्रिमिनल मोटिव से की गई है। और इसका मकसद जो है लोगों को भय देकर, उनको ब्लैकमेल करके उनसे पैसा एक्सटॉर्ट करने के लिए ये रैंसम का केस है, ना कि ये जो है ड्रग्स की किसी भी तरह की रेव पार्टी में लोगों को पकड़कर जो है ड्रग बरामद करने का केस। ठाणे पालिकेच्या ज्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नाही किंवा ज्यांना लसीचा पहिला डोस घेतला आहे त्याचं प्रमाणपत्र दाखवणं आता बंधनकारक असणार आहे, अन्यथा त्या कर्मचाऱ्याला मासिक वेतन दिलं जाणार नाही आहे. ठाणे महापौरांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसंच ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज कळवा रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना देखील लस घेतल्याचं प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय केस पेपर दिले जाणार नाही असा निर्णय घेण्याच्या विचारात आहोत, असं भाकीतही महापौरांनी केलं आहे. पालिकेतील जे काही आमचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांचा लोकांशी संपर्क येत असतो. ज्यांनी अद्यापपर्यंत लस घेतली नाही आहे त्यांचं वेतन थांबवण्यात येईल. पहिला डोस घेतलेल्याचं सर्टिफिकेट त्यांनी द्यायला पाहिजे. आठवड्याची आम्ही मुदत त्यांना देतोय, नाहीतर त्यांचं वेतन थांबवण्यात येईल. ज्यांचा दुसरा डोस ज्यांनी घेतलेला आहे, घेतला नाही आहे, त्यांना सुद्धा आठवड्याची मुदत देतोय. 84 दिवस होऊन गेले असतील कोविशिल्डच्या बाबतीत, कोवॅक्सिनच्या बाबतीत 29 दिवस होऊन गेले असतील आणि जर आठवड्याची मुदत देतोय तर त्यांनी दुसरा डोस घेतला नाही तर तेव्हाही त्यांचं वेतन थांबवण्यात येईल. याचा मागचा एकमेव उद्देश आहे की लसीकरण होणं गरजेचं आहे.